दोन्ही राष्ट्रवादीच्या पुणे शहरातल्या नेत्यांची गुप्त बैठक सुरू असल्याची माहिती आहे। दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाला पुण्यामध्ये जोरदार हालचाली सुरू झाल्यात। शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून अंकुश काकडे, विशाल तांबे तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून सुभाष जगताप आणि सुनील टिंगरे उपस्थित असल्याची माहिती आहे। दोन्ही पक्षातील स्थानिक नेत्यांच्या बैठकीनंतर वरिष्ठ नेत्यांना माहिती पाठवली जाणार आहे। पुणे महापालिका निवडणुकीच्या जागांवर चर्चा तसंच इतर मुद्दे या बैठकीमध्ये मांडले जातील अशी माहिती आहे। मिकी घई आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देईल। मिकी, चर्चा सुरू आहे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची आणि आता नेत्यांमध्ये गुप्त बैठकाही सुरू झालेल्या आहेत। बैठकीमध्ये नेमकं काय घडतंय? प्रज्ञा, जर आपण बघितलं तर पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार की नाही गेले काही दिवस चर्चा सुरू आहे। मात्र आपण बघितलं तर एका बाजूला अजित पवार हे सातत्याने पुण्यातील उमेदवारांच्या मुलाखती घेत आहेत। स्वतः ते सकाळी 7 ते रात्री 10 वाजेपर्यंत आपल्याला या ठिकाणी बारामती हॉस्टेल या ठिकाणी दिसत आहेत आणि तिथंच आता जर आपण बघितलं तर काही हालचालींना आणखीन वेग येताना दिसतंय। पुणे शहराचे जे अध्यक्ष आहेत अर्थात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे, त्याच्यामध्ये जगताप असतील आणि त्याचबरोबर सुनील टिंगरे, तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अंकुश अण्णा काकडे आणि त्याचबरोबर विशाल तांबे हे एका ठिकाणी एकत्रित भेटलेले आहेत आणि पुण्यामध्ये ज्या पद्धतीने वरिष्ठांचे आदेश आहेत त्यानंतर जागांवरून कशा पद्धतीने कॉम्प्रोमाइज करायचे आहेत, किती जागा कुणाला मिळणार आहेत आणि इतर गोष्टींवर या ठिकाणी बसून चर्चा सुरू आहे। त्याचबरोबर चिन्ह कुणाला काय घ्यायचं आहे, सगळेच द्वार आहेत अर्थात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ते देखील घड्याळाच्या चिन्हावरच उमेदवारी मिळेल का यावर देखील त्या ठिकाणी चर्चा सुरू आहे। ह्या सगळ्या गोष्टी पुन्हा एकदा वरिष्ठांसमोर ठेवले जातील आणि शेवटचा निर्णय हे वरिष्ठ नेतेच घेतले जातील। बरोबर आहे आणि त्याच शेवटच्या निर्णयाच्या अनुषंगाने होणाऱ्या या सगळ्या गुप्त बैठका महत्त्वाच्या आहेत। मिकी, अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।